नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयरसाठी फ्रीज कशा पद्धतीने करायचं आहे, बेटरमेंट कशा पद्धतीने करायचं आहे आणि सीट एक्सेप्टन्स हे कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप यामध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे. त्यानंतर अलॉटमेंट लेटर सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर ऍडमिशनसाठी सुद्धा तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स हे लागणार आहे त्याची सुद्धा यामध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके. आणि ॲट द कॉलेजचं जे ॲडमिशन आहे कॅप राउंड 1चं ते कधीपर्यंत चालणार आहे, या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर बेटरमेंटसाठी कोणते विद्यार्थी एलिजिबल आहेत, फ्रीज केल्याच्यानंतर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना, हे नॉर्मली याच्यामध्ये इन्फॉर्मेशन प्रॉपरली सांगणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ फक्त बघायची आहे. प्रॉपरली तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील, त्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ मार्फत, या चॅनल मार्फत तुम्हाला मी देत असतो. ओके. सो आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला ॲडमिशन पोर्टल 26-27 यावरती जायचं आहे. त्यामध्ये एल-एल-बी 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर राउंड 1 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश. ओके. प्लीज रीड नोटीस 1 केअरफुली पब्लिश ऑन 19th ऑगस्ट. जे काही ही नोटीस आहे त्याच्यावरती प्रॉपरली एक व्हिडिओ क्रिएट करेन मी आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगेन. आता तुम्हाला फ्रीज आणि बेटरमेंट या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. कॅन्डिडेट लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं लॉगिन आयडी आणि पासवर्ड यामध्ये टाकायचं आहे आणि साइन इन बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर प्रॉपरली आपल्याला अशा पद्धतीने विंडो आपल्याला ओपन होते. यामध्ये तुमचं लॉगिन आयडी आहे, तुमचं नाव आहे, या प्रॉपरली तुमचं यामध्ये इन्फॉर्मेशन दिसून येते. ओके. त्यामध्ये एक ऑप्शन जो आहे अलॉटमेंट, हा एक ऑप्शन तुम्हाला यामध्ये दिसतो. ओके. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर राउंड 1 साठी हा कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड असं असेल, ते विद्यार्थी डायरेक्टली कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करतील. त्या विद्यार्थ्यांनी आता सध्या काहीही करायचं नाही आहे. नवीन कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत किंवा सेम कॉलेजेस ठेवू शकता. पण कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला ते कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. कॅप राउंड 2 कधी चालू होईल, त्याची माहिती तुम्हाला नेक्स्ट येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल, की कॅप राउंड 2 कधीपासून चालू होणार आहे. आता जर आपण बघितलं, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर सीट एक्सेप्टन्स स्टेटस नॉट गिव्हन, कारण की आतापर्यंत आपण केलेलं नाहीये. सीट एक्सेप्टन्स फी पेड स्टेटस नॉट पेड, कारण की अजूनही आपण ते केलेलं नाहीये. ॲडमिशन स्टेटस अजूनही आपण कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेलेलो नाहीये आणि आपलं कॉलेजमध्ये ॲडमिशन अजूनही झालेलं नाहीये. त्यासाठी हे नॉट ॲडमिटेड अशा पद्धतीने ऑप्शन येत आहे. सीट एक्सेप्टन्सचे 1000 पे केल्याच्या नंतर इथे पेड म्हणून येऊन जाईल तुम्हाला, म्हणजेच फ्रीज केलेलं आहे किंवा बेटरमेंट केलेलं आहे, हे स्टेटस तुम्हाला यामध्ये दिसून जाईल. सीट एक्सेप्टन्सची जेव्हा फीज पे करतात त्यावेळी इथे पेड म्हणून तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल आणि जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाल, तेव्हा तिकडे ॲडमिशन झाल्याच्या नंतर ॲडमिटेड असं तुम्हाला येऊन जाईल. हे स्टेप्स तुम्हाला दिसणं गरजेचं आहे, ज्यावेळी तुम्ही सर्व प्रोसेस करता तेव्हा. ओके. आता यामध्ये मला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. तर मला कोणता कॉलेज लागलेला आहे, तर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ हा मला कॉलेज लागलेला आहे. आता मला फर्स्ट हे करायचं आहे, की प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती मला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीची विंडो ओपन होते. ओके. सो यावरती जो प्रिंटचा जो ऑप्शन आहे, प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो अलॉटमेंट लेटर आहे, तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. आता अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने दिसतो, त्याची एक माहिती थोडीफार तुम्हाला यामध्ये देतो आणि सिग्नेचर तुम्हाला कुठे करायचं आहे, ते सुद्धा यामध्ये मी सांगतो. लेटर ओपन केलेलं आहे. बघा इथे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर एल-एल-बी 3 इयर्स. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर नंबर इथे पुढे असणार आहे आणि राउंड 1 ड्यू टू सम सिक्युरिटी इश्यू, त्यासाठी ह्या सर्व डिटेल्स मी हाईड केलेले आहेत स्टुडंटच्या. ओके. डिअर कॅन्डिडेट इथे तुमचं नाव प्रॉपरली असणार आहे. ओके.
राउंड 1चा हा जो अलॉटमेंट लेटर आहे, तो तुम्हाला अशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे आणि ह्याच्या प्रिंटआउट काढायचे आहेत. ओके. एक प्रिंटआउट तुम्हाला कॉलेजमध्ये द्यायची आणि एक प्रिंटआउट तुमच्याकडे असेल. त्यासाठीच मी बोललेलो आहे. 2 सेट तुम्हाला झेरॉक्स काढायचे आहेत डॉक्युमेंटचे. कोणते डॉक्युमेंट्स आहेत, ते पुढे तुम्हाला मी सांगत आहे. ओके. सो याची एक प्रिंटआउट काढायची आहे. ते तुम्हाला दिलेलं आहे, की कोणता कॉलेज लागलेला आहे, तो इथे दिलेला आहे. कॅपचे पूर्ण डिटेल्स यामध्ये दिलेले आहे. तुमचे पर्सेंटाइल किती होते, कॅटेगरी कोणती आहे, या सर्व डिटेल्स तुम्हाला प्रॉपरली चेक केल्याच्या नंतर तुम्हाला खालती ड्रॉपडाऊनला आल्याच्या नंतर सेकंड पेजवरती तुम्हाला इथे डेट टाकायची आहे किंवा जे काही कॉलेजचे आहेत ते त्या डेट्स वगैरे टाकतीलच. तुम्ही टाकले तरी चालेल. ज्या दिवशी ॲडमिशनला जाणार ती डेट तुम्हाला यामध्ये टाकायची आहे. सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट आणि नेम ऑफ द कॅन्डिडेट इथं तुमचं नाव असणार आहे आणि सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट इथे तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. ओके. त्यानंतर मग सिग्नेचर तुम्ही कॅन्डिडेटने तुम्ही ते सिग्नेचर वगैरे केल्याच्या नंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन प्लस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ 2 सेट झेरॉक्स तुम्हाला घेऊन कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. ॲडमिशनसाठी हा अलॉटमेंट लेटर व्हेरी इम्पोर्टंट आहे. याच्याशिवाय तुमचं ॲडमिशन कॉलेजमध्ये होणार नाही. त्यासाठी अलॉटमेंट लेटर कुठून काढायचं आहे, त्याची स्टेप तर तुम्हाला सांगितलेली आहे मी. ते अलॉटमेंट लेटर काढा, 2 प्रिंटआउट काढा त्याच्या. एक कॉलेजमध्ये सबमिट होते आणि एक तुम्हाला तुमच्याकडे स्वतःकडे असते कारण की तुम्हीच ॲडमिशन घेतलेलं आहे याचं प्रूफ तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. त्याचीही अलॉटमेंट लेटर तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. ओके. पण लेटर हे प्रॉपरली तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे आणि कुठे सिग्नेचर करायचे आहे. ओके. आता स्टेप 3 मध्ये आपल्याला सीट एक्सेप्टन्स स्टेटस म्हणजेच प्रिंट अलॉटमेंट लेटर आपण क्लिक केलं होतं. त्यानंतर नेक्स्ट खालती जो टॅब असतो सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर यानंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होईल. इथे तुम्हाला दिसेल फ्रीज, बेटरमेंट आणि प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर. हे 3 ऑप्शन काय आहेत वन बाय वन तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. एखाद्या विद्यार्थ्याला हाच कॉलेज पाहिजे आहे. समजा इथे मी आहे. मला हाच कॉलेज पाहिजे जो की मला भेटायचं पाहिजे होता. तोच मला कॉलेज भेटलेला आहे आणि आता मला ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली या फ्रीजवरती क्लिक करायचं आहे. ओके. फ्रीजवरती क्लिक केल्याच्या नंतर ₹1000 तुम्हाला सीट एक्सेप्टन्सची जी काही फीज आहे ती पे करायची आहे. ती पे केल्याच्या नंतर प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर यावरती क्लिक करा. तुम्हाला डायरेक्टली प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर हे डाउनलोड करून तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी ते घेऊन जायचं आहे. म्हणजेच ₹1000 वन टाईम सीट एक्सेप्टन्स फी आहे. ही वन टाईम आहे. वन टाईमच तुम्हाला ₹1000 यामध्ये पे करायचं आहे. म्हणजे जे विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी फ्रीज करायचं आहे. फ्रीजला क्लिक करायचं आहे पहिलं. त्यानंतर सीट एक्सेप्टन्स लेटरचे ₹1000 पे करायचे आहे. त्यानंतर मग तुम्हाला ही सीट एक्सेप्टन्स प्रिंट अलॉट जे सीट एक्सेप्टन्स आहे, ते डाउनलोड होईल. ही प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर आणि हा जो अलॉटमेंट लेटर जो मी आता तुम्हाला सांगितलेला होता, असे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये न्यायचे आहेत. ओके. हे जे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये नेल्याच्या नंतर त्याचे 2 सेट झेरॉक्स काढायचे आहेत तुम्हाला. ब्लॅक एंड व्हाईट चालेल, कलर प्रिंटआउटची गरज नाही आहे. ओके. ब्लॅक एंड व्हाईट चालेल ते. या अशा विद्यार्थ्यांनी फ्रीजमध्ये केल्याच्या नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांची इथेच प्रोसेस एंड होते कॅप राउंडची. ओके. त्या विद्यार्थ्यांचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली कॉलेज कधी चालू होईल त्याची वाट बघायची आणि कॉलेजमध्ये जायचं आहे. करंट स्टेटस इथे नॉट गिव्हन दिलेला आहे कारण की याच्यावरती कोणतीही प्रोसेस केलेली नाहीये. फ्रीज वगैरे केल्याच्या नंतर करंट स्टेटस याच्यामध्ये पेड या काही ना काहीतरी याच्यामध्ये येऊन जाईल. ओके. हे झालं फ्रीज ऑप्शन. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी फ्रीज करून कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील. आता जे विद्यार्थी बेटरमेंट या ऑप्शनवरती क्लिक करतील ओके. जे विद्यार्थी बेटरमेंट ऑप्शनवरती क्लिक करतील म्हणजे काय? फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स आणि थर्ड प्रेफरन्स. मला थर्ड प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे. ओके. आता मला 1 ऑन 2 हे दोन्ही कॉलेजचे मला पाहिजे. तर मी काय करेन? बेटरमेंट या ऑप्शनला क्लिक करेन. एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन असं सुद्धा आहे, की एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे, पण तो कॉलेज त्याला नाही पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? त्या विद्यार्थ्यांनी समजा तुम्हाला
फ्रीज नाही करायचं आहे, बट तुम्हाला बेटरमेंट हे ऑप्शन करावं लागेल आणि कॅप राउंड 2 मध्ये जर जायचं असेल, तर बेटरमेंट हे करणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके. ते बेटरमेंट का करायची गरज आहे, ती नोटीस आलेली आहे. त्यानुसार तुम्हाला मी त्यामध्ये सांगेनच. पण फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला लागलेला आहे. तर फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागल्यामुळे तुम्हाला जर कॅप राउंड 2 मध्ये जायचं असेल, तर बेटरमेंट करून 1000 पे करून देन तुम्ही राउंड 2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. कुणाला? ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांना थर्ड प्रेफरन्सचं, टू प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट करायचंच आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करतील ते विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये नवीन कॉलेजेसचे प्रेफरन्स देऊ शकतात आणि बेटरमेंट केल्याने तुमची जी सीट असते, जी तुम्हाला कॅप राउंड 1 ला भेटलेली असते, रिझर्व्ह राहते कारण की तुम्ही ₹1000 पे केलेला आहे. कॅप राउंड 2 मध्ये समजा दुसरंच कोणतं कॉलेज लागला किंवा कॉलेज लागलाच नाही, तर सेम कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. ओके. हे झालं बेटरमेंटचं पर्याय. त्यानंतर कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंटचं ऑप्शन असेल की नाही ते सुद्धा तुम्हाला पुढे मी अपडेट सांगेन कारण की आता जर सांगितलं तर कन्फ्युजन तुम्हाला होणार आहे त्याच्यामध्ये. ओके. सो बेटरमेंट केल्याच्या नंतर काय करायचं आहे? तर तुम्हाला कॅप राउंड 2 साठी एलिजिबल होऊन जाता तुम्ही. ओके. त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे. जे विद्यार्थी बेटरमेंट करतील, त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे. ओके. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्टची खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न येत होता. तर डॉक्युमेंट लिस्ट कोणती लागेल? तर यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला ही व्हिडिओ बनवलेली आहे, की कॅप राउंडचे कागदपत्र जाहीर डॉक्युमेंट नसेल, तर ॲडमिशन नाही भेटणार. तर ही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. एल-एल-बी 3 इयर असेल किंवा 5 इयर असेल. दोघांसाठी व्हिडिओ बनवलेली आहे. ही व्हिडिओ तुम्ही बघा किंवा वरती आय सेक्शनमध्ये तुम्हाला ती व्हिडिओ दिली जाईल किंवा टेलिग्राम चॅनलला सुद्धा ती पाठवण्यात येईल. तिकडून तुम्ही बघा. त्या सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी न्यायचे आहेत. ओके. विथ अलॉटमेंट लेटर आणि सीट एक्सेप्टन्स लेटर जो आता आपण तुम्हाला मी सांगितलेला आहे ते. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर मग कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे, तर त्याची लास्ट डेट कोणती आहे? तर त्याची डेट्स तुम्हाला यामध्ये सांगत आहे. सो 20 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून तुमचे कॉलेजचे ॲडमिशन हे चालू होणार आहेत कॅप राउंड 1 साठी. त्याची जी लास्ट डेट आहे 22 ऑगस्ट 2026. उद्यापासून जे ॲडमिशन चालू होतील ते 22 तारखेपर्यंत चालू राहतील. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये समजा उद्या जायला नाही जमलं, तर तुम्ही परवा जाऊन सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. ओके. त्या विद्यार्थ्यांनी परवा वगैरे जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. काही विद्यार्थी उद्या सुद्धा जातील. काही विद्यार्थी 22 तारखेला सुद्धा जातील. सो त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन या डेटमध्येच घ्यायचं आहे. या डेटच्या नंतर तुमची सीट ही कॅन्सल होऊन जाईल. ओके. तुम्हाला ॲडमिशन दिलं नाही जाणार. 22 तारीख ही लास्ट आहे. ओके. त्या डेटमध्येच तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जाईल. नेक्स्ट आहे, खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असणारच आहे, सर जे विद्यार्थी बेटरमेंट करतील, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज व्हिजिट करायचं आहे का? डू स्टुडंट ऑप्टिंग फॉर बेटरमेंट नीड टू व्हिजिट द कॉलेज? तर याचं डायरेक्टली आन्सर आहे नो. ओके. कॉलेज व्हिजिट करायची गरज तुम्हाला नाही आहे. तुम्ही बेटरमेंट केलेले आहात कॅप राउंड 2 साठी तुम्ही डायरेक्टली एंटर करायचं आहे. कॅप राउंड 2 जेव्हा चालू होतील, तेव्हा कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि तेव्हा तुमचं जे काही कॉलेज लागेल, त्यावेळी तुम्ही ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. जे विद्यार्थी बेटरमेंट करतील त्या विद्यार्थ्यांनी. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. ओके. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेन. तुमचा चॅनल आहे तो खूप विद्यार्थी लाइक्स करत नाहीये, तर लाइक सुद्धा करा. हाइप सुद्धा व्हिडिओला करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा प्रॉपरली गाईडन्स हे भेटून जाईल. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला, या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हा चॅनल तुमचा आहे. सो डेफिनेटली याला पुढे सुद्धा पाठवा आणि हा चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी ही जी बेल आयकॉन जे दिलेले आहे त्यावरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन डायरेक्टली तुम्हाला येऊन जातील. ओके. थँक यू सो मच.